थांबा. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय पुढे जाऊ नका. कारण आज आपण अशा एका रहस्याबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे अनेक मिथुन राशीच्या व्यक्ती आयुष्यात योग्य संधी असूनही मागे का राहतात, तर काही लोक अचानक प्रचंड यश कसं मिळवतात, याचं उत्तर मिळू शकतं. ज्योतिषशास्त्रात या राशीबद्दल एक अशी गोष्ट सांगितली जाते, जी बहुतांश लोकांना माहितीच नसते. कदाचित या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या स्वभावाचं, निर्णयांचं आणि भविष्यातील प्रगतीचं असं सत्य कळेल, ज्याकडे तुम्ही आजपर्यंत कधीच लक्ष दिलं नसेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेले रहस्य तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं ठरू शकतं. मिथुन राशी, तुमचं मन एकाच वेळी दोन दिशांना का धावतं? ज्योतिष सांगतं गुपित. मिथुन राशीच्या लोकांबद्दल एक गोष्ट नेहमी चर्चेत असते. यांचं मन एका विचारावर जास्त वेळ थांबत नाही. एका क्षणी एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण खात्री असते, तर दुसऱ्या क्षणी दुसरा पर्याय अधिक योग्य वाटू लागतो. अनेकांना हे गोंधळ वाटतं, पण ज्योतिषशास्त्र वेगळंच रहस्य सांगतं. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह मानला जातो. बुध हा बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, तर्कशक्ती आणि वेगवान विचारांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे मिथुन राशीचे लोक कोणत्याही विषयाकडे फक्त एका बाजूने पाहत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीचे फायदे, तोटे, परिणाम आणि शक्यता यांचा एकाच वेळी विचार करत असतात. म्हणूनच त्यांचं मन दोन दिशांना धावत असल्यासारखं दिसतं. यांच्या मनात सतत नवीन कल्पना जन्म घेत असतात. एक स्वप्न पूर्ण करण्याचा विचार सुरू असतानाच दुसऱ्या संधीचं आकर्षणही त्यांना जाणवतं. त्यामुळे अनेकदा निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो, पण याच सवयीमुळे ते इतरांच्या नजरेतून सुटलेल्या संधी सहज ओळखतात. मिथुन राशीच्या लोकांमध्ये परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची विलक्षण क्षमता असते. नवीन लोक, नवीन ठिकाणं, नवीन विषय आणि नवीन अनुभव त्यांना नेहमी आकर्षित करतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य सतत शिकण्याचं आणि स्वतःला घडवण्याचं असतं. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. जर मिथुन राशीच्या व्यक्तीने आपल्या विचारांना योग्य दिशा दिली आणि एकाच ध्येयावर सातत्याने लक्ष केंद्रित केलं, तर त्यांना यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण त्यांच्या वेगवान बुद्धीला आणि संवाद कौशल्याला योग्य दिशा मिळाली की ते इतरांपेक्षा अनेक पावलं पुढे जातात. म्हणून मिथुन राशीचं मन दोन दिशांना धावतं, कारण त्यांच्यात गोंधळ नसतो, तर प्रत्येक शक्यतेचा शोध घेण्याची नैसर्गिक क्षमता असते. हेच त्यांचं सर्वात मोठं गुपित आणि त्यांची खरी ताकद मानली जाते. मिथुन राशीच्या व्यक्तींची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीमागचं कारण जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता असते. एखादी गोष्ट फक्त ऐकून स्वीकारणं त्यांना आवडत नाही. ते प्रश्न विचारतात, निरीक्षण करतात आणि स्वतःच्या अनुभवातून सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचं ज्ञान अनेक विषयांमध्ये वाढत जातं. या राशीचे लोक लोकांशी पटकन मैत्री करतात, पण प्रत्येकाला मनात कायमचं स्थान देत नाहीत. ते व्यक्तीच्या शब्दांपेक्षा तिच्या वागण्याकडे जास्त लक्ष देतात. सुरुवातीला ते खूप मोकळेपणाने वागतात, पण विश्वास तुटला तर पुन्हा तितक्याच सहजतेने जवळ येत नाहीत. त्यामुळे काही लोक त्यांना बदलणारे समजतात, पण प्रत्यक्षात ते अनुभवातून स्वतःचं संरक्षण करत असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात संवादाला खूप मोठं स्थान असतं. योग्य शब्द वापरून वातावरण हलकं करणं, वाद मिटवणं किंवा कठीण विषय सोप्या भाषेत समजावून सांगणं ही त्यांची नैसर्गिक ताकद असते. अनेकदा लोक त्यांच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतात, कारण ते एकाच समस्येचे अनेक पर्याय समोर ठेवू शकतात. यांच्या आयुष्यात एक मोठं आव्हान म्हणजे अपूर्ण राहिलेली कामं, नवीन कल्पना आणि नवीन संधी इतक्या वेगाने समोर येतात की कधी कधी सुरू केलेलं काम पूर्ण होण्याआधीच दुसऱ्या कामाकडे त्यांचं लक्ष वळतं. जर त्यांनी शिस्त, सातत्य आणि वेळेचे योग्य नियोजन अंगीकारलं, तर त्यांची क्षमता अनेक पटींनी वाढू शकते. मिथुन राशीचे लोक भावनिकदृष्ट्याही वेगळे असतात. ते प्रत्येक भावना उघडपणे व्यक्त करत नाहीत. बाहेरून ते हसतमुख आणि आनंदी दिसतात, पण मनात अनेक विचार चालू असतात. त्यामुळे त्यांना समजून घेण्यासाठी त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं ठरतं. करिअरच्या बाबतीत ही राशी अशा क्षेत्रांमध्ये चमकते जिथे सतत नवीन माहिती, लोकांशी संपर्क आणि विचारांची देवाणघेवाण असते. लेखन, अध्यापन, पत्रकारिता, मार्केटिंग, व्यवसाय, तंत्रज्ञान, डिजिटल माध्यम,
संशोधन किंवा सार्वजनिक संवाद यासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांची कामगिरी प्रभावी ठरू शकते. बदलत्या परिस्थितीत पटकन जुळून घेण्याची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देते. नातेसंबंधांमध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींना बंधनापेक्षा समजूतदारपणा आणि मोकळा संवाद अधिक महत्त्वाचा वाटतो. त्यांना अशी माणसं आवडतात जी त्यांच्या विचारांचा आदर करतात, त्यांच्यावर सतत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देतात. विश्वास आणि संवाद टिकून राहिला तर ही राशी नातं मनापासून जपते. आर्थिक बाबतीतही त्यांच्यात वेगळी विचारसरणी दिसते. पैसे फक्त साठवण्यासाठी नसून योग्य संधी ओळखून त्यातून प्रगती करण्यासाठी असतात, असा त्यांचा दृष्टिकोन असतो. मात्र घाईघाईने निर्णय घेण्याची सवय टाळली तर आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होऊ शकतं. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीचं खरं सामर्थ्य त्यांच्या वेगवान बुद्धीत नसून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेत दडलेलं असतं. जेव्हा ते स्वतःच्या विचारांना दिशा देतात, मनाची चंचलता नियंत्रणात ठेवतात आणि एका ध्येयाशी सातत्याने जोडलेले राहतात, तेव्हा त्यांच्या प्रगतीचा वेग अनेकांना आश्चर्यचकित करून सोडतो. त्यांच्या व्यक्तिमत्वातील हीच वैशिष्ट्य त्यांना गर्दीतही वेगळी ओळख मिळवून देतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात योग्य वेळेचे महत्त्व खूप मोठं असतं. अनेकदा त्यांची मेहनत लगेच फळ देत नाही, पण जेव्हा योग्य संधी आणि योग्य लोकांची साथ मिळते, तेव्हा त्यांची प्रगती अचानक वेगाने होऊ लागते. त्यामुळे सुरुवातीच्या अपयशावरून त्यांची क्षमता मोजणं चुकीचं ठरतं. या राशीच्या लोकांमध्ये परिस्थितीचं अचूक निरीक्षण करण्याची विलक्षण कला असते. इतर जिथे फक्त घटना पाहतात, तिथे मिथुन राशीचे लोक त्या घटनेमागचं कारण, पुढे काय घडू शकतं आणि त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करत असतात. ही सवय त्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. मिथुन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात प्रवास, नवीन अनुभव आणि सतत बदल आवडतात. एकाच चौकटीत अडकून राहणं त्यांना पसंत नसतं. नवीन शहर, नवीन काम, नवीन कौशल्य किंवा नवीन लोक यांच्याकडून काहीतरी शिकण्याची त्यांची तयारी कायम असते. म्हणूनच त्यांचा अनुभवाचा खजिना इतरांपेक्षा मोठा असू शकतो. यांच्याकडे लोकांना प्रेरित करण्याची एक नैसर्गिक देणगी असते. ते एखाद्या व्यक्तीला तिची क्षमता दाखवू शकतात, निराश व्यक्तीला नवीन विचार देऊ शकतात आणि कठीण प्रसंगातही आशेचा किरण दाखवू शकतात. त्यामुळे अनेकदा ते नकळत इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतात. मिथुन राशीचे लोक बाहेरून कितीही मोकळे दिसले तरी त्यांच्या मनात काही स्वप्न अशी असतात जी ते फार कमी लोकांशी शेअर करतात. मोठं यश मिळवणं, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं आणि समाजात स्वतःच्या कामामुळे आदर मिळवणं ही त्यांची आतली इच्छा असते. ते प्रसिद्धीपेक्षा आपल्या कर्तृत्वाने मिळालेल्या मानाला अधिक महत्त्व देतात. या राशीच्या व्यक्तींनी एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक असतं. प्रत्येक संधी स्वीकारणं म्हणजे प्रगती नव्हे. योग्य संधी निवडणं हीच खरी बुद्धिमत्ता असते. जेव्हा ते कमी पण महत्त्वाच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात, तेव्हा त्यांची ऊर्जा विकृत नाही आणि परिणाम अधिक प्रभावी दिसू लागतात. मिथुन राशीच्या लोकांची स्मरणशक्ती ही अनेकदा वेगळी असते. त्यांना वर्षानुवर्षापूर्वीचं झालेलं एखादं संभाषण, एखादा शब्द किंवा एखादी छोटी घटना सहज आठवू शकते. त्यामुळे ते लोकांच्या स्वभावाचा अंदाज लवकर घेतात. एकदा एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव त्यांच्या लक्षात आला तर ते त्या अनुभवाची नोंद मनातून सहज पुसत नाहीत. स्पर्धेच्या वातावरणात ही राशी विशेष चमकते. आव्हानं त्यांना घाबरवत नाही, उलट स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा देतात. म्हणूनच अनेक मिथुन राशीचे लोक कठीण परिस्थितीतही हार न मानता नवीन मार्ग शोधतात. त्यांची जिद्द शांत असते पण परिणाम मोठे असतात. ज्योतिषशास्त्रात असंही मानलं जातं की मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात काही महत्त्वाचे वळण अचानक येतात. एखादी भेट, एखादा निर्णय किंवा एखादी संधी त्यांच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकते. त्यामुळे त्यांनी कोणत्याही टप्प्यावर शिकणं, प्रयत्न करणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही सोडू नये. मिथुन राशीची खरी ओळख त्यांच्या बोलण्यात नसून त्यांच्या सतत विकसित होत राहणाऱ्या विचारांत असते. काळानुसार स्वतःला बदलण्याची क्षमता, प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याची वृत्ती आणि संकटातही नवीन मार्ग शोधण्याचं धैर्य यामुळे ही राशी अनेक वेळा अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळवते. ज्योतिषाच्या दृष्टीने हेच त्यांचं सर्वात मौल्यवान सामर्थ्य मानलं जातं. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात शब्दांची ताकद अत्यंत प्रभावी असते. ते योग्य वेळी योग्य शब्द वापरून अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवू शकतात. अनेकदा एखादी संधी त्यांना त्यांच्या कौशल्यामुळे नव्हे तर प्रभावी संवादामुळे मिळते.
त्यामुळे त्यांच्यासाठी बोलण्याची कला ही फक्त गुण नसून यशाचं महत्त्वाचं साधन ठरते. या राशीच्या लोकांची आणखी एक वेगळी सवय म्हणजे ते एखाद्या व्यक्तीचा स्वभाव लहान सहान गोष्टींवरून ओळखण्याचा प्रयत्न करतात. एखादा माणूस संकटात कसा वागतो, यश मिळाल्यावर त्याचा स्वभाव बदलतो का, दिलेला शब्द पाळतो का, अशा अनेक गोष्टी ते शांतपणे पाहत असतात. म्हणूनच त्यांचे निर्णय वरवरच्या छापेवर आधारित नसतात. मिथुन राशीचे लोक स्वतःच्या चुका मान्य करण्याची क्षमता ठेवतात. पण त्यांना वारंवार त्याच चुका दाखवल्या गेल्या तर ते शांत होतात आणि स्वतःला मागे घेतात. त्यांना अपमानापेक्षा दुर्लक्ष अधिक त्रास देतं. त्यामुळे जिथे त्यांच्या विचारांना किंमत मिळत नाही, तिथे ते हळूहळू अंतर ठेवू लागतात. जीवनात योग्य मार्गदर्शक मिळाला तर मिथुन राशीचे लोक अतिशय वेगाने प्रगती करू शकतात. कारण त्यांच्यात नवीन ज्ञान आत्मसात करण्याची क्षमता प्रचंड असते. इतरांना ज्या गोष्टी शिकायला महिने लागतात, त्या गोष्टी ते कमी वेळात समजून घेतात आणि त्याचा व्यवहारात उपयोगही करू शकतात. ही राशी स्वतःच्या स्वातंत्र्याला खूप महत्त्व देते. त्यांना प्रत्येक निर्णयासाठी परवानगी मागावी लागणं किंवा सतत नियंत्रणाखाली राहणं आवडत नाही. याचा अर्थ ते हट्टी असतात असं नाही, पण स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची त्यांची वृत्ती मजबूत असते. मिथुन राशीच्या व्यक्तींना वेळोवेळी स्वतःचं आयुष्य नव्याने घडवण्याची संधी मिळते. काही लोक एकाच मार्गावर आयुष्यभर चालतात, पण मिथुन राशीचे लोक गरज पडल्यास करिअर, व्यवसाय, राहण्याचं ठिकाण किंवा जीवनशैली बदलण्याचं धाडस दाखवतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक नवे अध्याय सुरू होत असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक आकर्षक विरोधाभासही दिसतो. ते लोकांमध्ये सहज मिसळतात, पण स्वतःच्या मनातील सर्व भावना कुणालाही सांगत नाहीत. अनेकदा त्यांचा सर्वात मोठा संघर्ष त्यांच्या मनातच सुरू असतो. बाहेरून ते आत्मविश्वासपूर्ण दिसतात, पण आतून प्रत्येक निर्णयाचं वजन काळजीपूर्वक मोजत असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींना सतत मानसिक चालना मिळणं आवश्यक असतं. एकसुरी काम, सारखाच दिनक्रम किंवा विचारांना वाव नसलेलं वातावरण त्यांची ऊर्जा कमी करू शकतं. पण जिथे नवीन कल्पना मांडण्याची, प्रयोग करण्याची आणि स्वतःचं कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते, तिथे ते विलक्षण कामगिरी करतात. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या व्यक्तींनी आपल्या आयुष्यात 3 गोष्टी कधीही सोडू नयेत. ज्ञान मिळवण्याची इच्छा, योग्य लोकांशी संवाद आणि स्वतःवरचा विश्वास. या 3 गोष्टी जितक्या मजबूत राहतील, तितकी त्यांच्या यशाची दारे मोठी होत जातील. त्यांच्या आयुष्यातील अनेक मोठे बदल हे नशिबामुळे नाही, तर योग्य वेळी घेतलेल्या बुद्धिमान निर्णयांमुळे घडतात. मिथुन राशीचं अंतिम गुपित म्हणजे त्यांची खरी स्पर्धा इतरांशी नसते, ती स्वतःच्या कालच्या रूपाशी असते. प्रत्येक अनुभवातून स्वतःला अधिक सक्षम बनवणं, नवीन विचार स्वीकारणं, बदलांना घाबरण्याऐवजी त्यांचा उपयोग करून पुढे जाणं आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी बुद्धीचा योग्य वापर करणं, याच गुणांमुळे मिथुन राशीचे लोक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना दिसतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या निर्णयांमध्ये एक वेगळी गोष्ट आढळते. ते फक्त वर्तमानाचा विचार करत नाहीत, तर एखाद्या निर्णयाचा काही महिने किंवा काही वर्षांनी काय परिणाम होईल याचाही अंदाज घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते अनेकदा घाईघाईने पाऊल उचलत नाहीत. इतरांना त्यांचा विचार करण्याचा वेळ जास्त वाटू शकतो, पण त्यामागे दूरदृष्टी असते. या राशीचे लोक आयुष्यात कोणत्याही व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर पूर्णपणे अवलंबून राहणं पसंत करत नाहीत. स्वतःच्या क्षमतेवर उभं राहणं आणि स्वतःची ओळख स्वतःच्या मेहनतीने निर्माण करणं त्यांना अधिक समाधान देतं. म्हणूनच त्यांच्याकडून घेतलेली प्रत्येक छोटी प्रगतीही त्यांचा आत्मविश्वासाला मोठी ताकद देऊन जाते. मिथुन राशीच्या लोकांमध्ये एक विलक्षण निरीक्षण शक्ती असते. एखाद्या खोलीत प्रवेश केल्यानंतर इतरांचं लक्ष ज्या गोष्टींकडे जात नाही, त्या गोष्टी हे सहज ओळखतात. लोकांच्या चेहऱ्यावरील भाव, आवाजातील बदल, वागण्यातला सूक्ष्म फरक किंवा वातावरणातील बदल यावरून ते परिस्थितीचा अंदाज घेतात. ही क्षमता अनेकदा त्यांना अडचणींपासून वाचवते. यांच्या आयुष्यात योग्य मित्रांची भूमिका खूप महत्त्वाची असते. ते लोकांच्या संख्येपेक्षा गुणवत्तेला जास्त महत्त्व देतात. सुरुवातीला मोठा मित्रपरिवार दिसत असला तरी काळाच्या ओघात ते फक्त विश्वासू आणि प्रामाणिक लोकांनाच आपल्या आयुष्यात कायम ठेवतात.
त्यांच्यासाठी नात्यातील स्पष्टपणा हा कोणत्याही दिखाव्यापेक्षा अधिक मौल्यवान असतो. मिथुन राशीच्या व्यक्तींना स्वतःला सतत सुधारण्याची सवय असते. एखादं कौशल्य आलं की ते त्यावर थांबत नाही. त्यांना पुढचं काय शिकता येईल, स्वतःला अजून कसं सक्षम बनवता येईल याची उत्सुकता असते. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व वेळेनुसार अधिक परिपक्व होत जातं. आर्थिकदृष्ट्या ते अनेकदा नवीन कल्पनांवर विश्वास ठेवतात. पारंपरिक मार्गासोबतच आधुनिक संधीचाही ते अभ्यास करतात. मात्र प्रत्येक चमकणारी संधी सोनं नसते, हे त्यांनी लक्षात ठेवलं तर मोठ्या आर्थिक चुका टाळता येतात. संयमाने केलेली गुंतवणूक आणि सातत्यपूर्ण नियोजन त्यांना दीर्घकाळ स्थिरता देऊ शकतं. मिथुन राशीचे लोक संकटात घाबरतात असं अनेकांना वाटतं, पण प्रत्यक्षात त्यांची खरी क्षमता कठीण प्रसंगातच दिसून येते. परिस्थिती अचानक बदलली तरी ते नवीन उपाय शोधतात, पर्याय तयार करतात आणि स्वतःला पुन्हा उभं करतात. त्यामुळे अनेक वेळा इतरांनी अशक्य मानलेली गोष्ट ते शांतपणे पूर्ण करून दाखवतात. त्यांच्या आयुष्यातील मोठ्या यशामागे अनेकदा पडद्यामागची मेहनत असते. लोकांना फक्त त्यांचा परिणाम दिसतो, पण त्या परिणामांसाठी त्यांनी केलेला अभ्यास, घेतलेले अनुभव, केलेली निरीक्षणं आणि अनेक अपयशी प्रयत्न फार कमी लोकांना माहिती असतात. म्हणूनच त्यांचं यश अचानक मिळाल्यासारखं दिसलं तरी त्यामागे दीर्घ तयारी असते. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या मनातील शंका आणि भीतीवर विजय मिळवला तर त्यांच्या प्रगतीचा वेग अनेक पटींनी वाढू शकतो. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा बाहेर नसून अनेकदा स्वतःच्या मनात निर्माण होणारा संभ्रम असतो. एकदा का हा संभ्रम दूर झाला की त्यांची बुद्धी, कल्पकता आणि कृती यांचा सुंदर संगम घडतो. मिथुन राशीचे आणखी एक दुर्मिळ वैशिष्ट्य म्हणजे ते काळानुसार स्वतःला नव्याने घडवत राहतात. बदलांना विरोध करण्याऐवजी ते त्यांना स्वीकारतात. अनुभवांना ओझं न मानता संपत्ती समजतात आणि प्रत्येक नव्या दिवसाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहतात. म्हणूनच या राशीचे अनेक लोक आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्वतःची नवी ओळख निर्माण करतात आणि त्यांचं खरं सामर्थ्य काळ जसजसा पुढे सरकतो तसतसं अधिक स्पष्ट होत जातं. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात योग्य प्रश्न विचारण्याची कला त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. अनेक जण उत्तरांच्या शोधात असतात, पण मिथुन राशीचे लोक आधी योग्य प्रश्न शोधतात. त्यामुळे ते समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. ही वृत्ती त्यांना फक्त ज्ञानच देत नाही, तर अनेक गुंतागुंतीच्या परिस्थितीत योग्य मार्गही दाखवते. या राशीच्या व्यक्तींना वेळेचे बदलणारं स्वरूप लवकर समजतं. एखादी पद्धत, व्यवसाय किंवा विचार कायमचा टिकणार नाही याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे ते नवीन तंत्रज्ञान, बदलणारे समाजातील नियम आणि आधुनिक संधी यांचा अभ्यास करत राहतात. बदलांना विरोध करण्यापेक्षा त्यांचा उपयोग करून स्वतःची प्रगती कशी करता येईल याकडे त्यांचा अधिक कल असतो. मिथुन राशीचे लोक अनेकदा दोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एकाच वेळी चांगली कामगिरी करू शकतात. त्यांना एकाच कौशल्यावर अवलंबून राहणं आवडत नाही. त्यामुळे अनेक जण नोकरीसोबत स्वतःचा व्यवसाय, लेखनासोबत अध्यापन किंवा एखाद्या छंदाला उत्पन्नाचं साधन बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. विविध अनुभवांमुळे त्यांची विचारशक्ती अधिक व्यापक होत जाते. या राशीच्या व्यक्तींमध्ये परिस्थितीनुसार स्वतःची भाषा आणि वागणूक बदलण्याची क्षमता असते. ते लहान मुलांशी त्यांच्या भाषेत, ज्येष्ठांशी आदराने आणि व्यावसायिक वातावरणात अत्यंत समंजसपणे संवाद साधू शकतात. त्यामुळे विविध स्तरातील लोकांशी संबंध निर्माण करणं त्यांच्यासाठी तुलनेने सोपं ठरतं. मिथुन राशीच्या लोकांना आयुष्यात वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्यांच्या कल्पना सुरुवातीला अनेकदा अवास्तव किंवा वेगळ्या वाटू शकतात, पण काळानुसार त्यांचं कल्पनांचं महत्त्व समोर येतं. म्हणूनच त्यांना सुरुवातीला टीका सहन करावी लागली तरी शेवटी त्यांच्या कामाची दखल घेतली जाते. त्यांचं मन वेगवान असलं तरी त्यांना अंतर्मुख होण्याचीही गरज असते. काही वेळ स्वतःसाठी काढून शांतपणे विचार केल्यावर त्यांच्या मनातील गोंधळ कमी होतो आणि अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना स्वतःच सापडतात. म्हणूनच एकांत त्यांच्यासाठी कमकुवतपणाचं नव्हे तर मानसिक संतुलनाचं साधन ठरू शकतो. मिथुन राशीचे लोक एखाद्या व्यक्तीला दुसरी संधी देण्यास तयार असतात, पण त्याच चुकीची सतत पुनरावृत्ती झाली तर ते मागे वळून पाहत नाहीत. त्यांच्या दृष्टीने माफी आणि पुन्हा विश्वास ठेवणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे विश्वास तुटल्यानंतर ते नात्यांकडे अधिक सावधपणे पाहतात. ज्योतिषाच्या परंपरेत मिथुन राशीला ज्ञानाचा वाहक मानलं जातं, पण हे ज्ञान फक्त पुस्तकांमधून मिळत नाही. प्रवास, लोकांचे अनुभव, अपयश, यश,
संवाद आणि निरीक्षण या सगळ्यातून ते आयुष्याचे धडे गोळा करत राहतात. म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्व एका चौकटीत बसत नाही, ते प्रत्येक अनुभवाने अधिक समृद्ध होत जातं. या राशीच्या व्यक्तींनी जर स्वतःच्या ऊर्जेचं योग्य नियोजन केलं तर ते एकाच आयुष्यात अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटू शकतात. त्यांच्याकडे कल्पना असतात, त्यांना शब्दांची ताकद असते आणि नवीन मार्ग स्वीकारण्याचं धैर्यही असतं. या तिन्ही गुणांचा समतोल साधला तर त्यांची प्रगती केवळ वेगवानच नाही तर दीर्घकाळ टिकणारीही ठरते. मिथुन राशीचं अंतिम वैशिष्ट्य म्हणजे ते काळानुसार स्वतःच्या विचारांना सुधारत राहतात. ते जुने अनुभव विसरत नाहीत, पण त्यांचं ओझंही वाहत नाहीत. प्रत्येक पराभवातून नवीन धडा, प्रत्येक भेटीतून नवीन विचार आणि प्रत्येक बदलातून नवीन संधी शोधण्याची त्यांची वृत्तीच त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान मिळवून देते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हीच सतत विकसित होत राहण्याची क्षमता मिथुन राशीची सर्वात मोठी ओळख आणि दीर्घकालीन यशाचं खरं रहस्य मानली जाते. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर या माहितीतील किती गोष्टी तुमच्या स्वभावाशी जुळल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना शेअर करा आणि अशा सखोल, विश्वासार्ह आणि रोचक राशीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही मिथुन राशीबद्दल आणखी एक असे गुपित घेऊन येणार आहोत जे फार कमी लोकांना माहिती आहे. तोपर्यंत जोडलेले रहा आणि तुमचा पाठिंबा असाच कायम ठेवा.